या इथे 70-75 लोकांनी जे मलकापूर किंवा इतर तालुक्यातले स्टुडंट आहे ते या कॉलेजला शिकत असताना त्यांची या कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी आयडी बनवून घेतलेली आहे। गेल्या 15 दिवसापासून या कॉलेजचे सगळे कर्मचारी एकाचीही ड्युटी इथे निवडणुकीसाठी लागली नाही। ते सगळे कर्मचारी या संस्थेच्या लोकांसाठी प्रचार करत आहे। इथल्या उमेदवारांना फायदा करण्याचा नियमित प्रयत्न करतात। आज ते 2 लोक पकडलेले आहे, त्यांचं आधार कार्ड तिकडे असल्यावर इकडे मतदान करताय। 2च लोक सापडले, 100 लोक असे प्रचार मतदान करून गेलेले आहे। बोगस मतदान कुठे दाखव रे, ते नाव दाखव। याच्या ऍपवर असेल, ऍपवर घे, ऍपवर असेल ना नाव। बोगस मतदान झालेले नाहीये। ते जरी दुसऱ्या गावातले मुलं असले, सालबळी इथलं गाव पण ते इथे राहतात, त्यांची नोंदणी इथे झालेली। जर यादीत नाव आहे तर बोगस मतदान कुठे? ते लोकांवर प्रेशर आणतात। तर तुम्ही सुद्धा बघितलं असेल, हा कोणता कायदा आहे की असं इथे तानाशाही करणार आणि लोकांवर दबाव टाकणार? हे नाव आहे त्यांचे। जर हे चुकीचं असेल तर ठीक आहे, आम्ही पण मान्य करू। जर यादीमध्ये नाव आहे तर त्यांना मतदान करायचा अधिकार आहे ना। आमदार वेळा झाला, 70-80% बोगस मतदान गोड होऊ शकतं का? आणि यासाठी माझी तर आमच्यात कोणाची तक्रार नाही, आमदारांनी जी तक्रार केलेली आहे। आणि 2 संशयित बोगस मतदानाचे जे पकडलेले आहेत, एक सागर रवींद्र बढे आणि एक अमोल प्रमोद बढे, हे दोघंचे दोघं येथे जवळ सालबर्डी गावचे आहे आणि ते कट्टर शिवसैनिक आहे। आणि या शिवसेनेचा जो युवाचा जिल्हा प्रमुख आहे त्याने त्या ठिकाणी आणली अशी माझी माहिती आहे।